जी बाब अर्थसंकल्पामध्ये सांगितली नाही, जी बाब सार्वजनिकरित्या सांगितलीच जात नाही, ते हे सरकार खुबीनं करतं, असं आता लक्षात आलं आहे. म्हणजे लोकांचा असंतोष पण वाढू द्यायचा नाही आणि आपल्याला जे करायचं ते करायचं. सो आत्ता आकडेवारी अशी आहे, की इलेक्ट्रॉनिक के-वाय-सी पूर्ण न केल्यामुळं 54 लाख महिलांची या लाडक्या बहीण योजनेतनं एक्झिट झाली आहे. राइट? आणि हा पैसा ₹1,500 प्रति महिना ह्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा 810 कोटी रुपये होतो आणि वार्षिक तो जवळपास 9,700 म्हणजे साधारणपणे 10,000 कोटी रुपये होतो. सो 44,000 कोटी रुपये वजा 10,000 कोटी म्हणजे इथेच सरकारनं 10,000 कोटी रुपये वाचवले. पुढच्या मताची बेगमी करण्यासाठी आणखी काहीतरी नवीन योजना आणतील किंवा नाही आणली, तरी या लाडक्या बहीण योजनेमध्ये आणखी स्क्रुटनी होईल असं दिसतं आहे. कारण 1,89,00,000 महिलांना जो लाभ सुरू राहणार आहे, तो अजूनही ₹1,500 म्हणजे साधारणतः 32 ते 35,000 कोटी रुपयाचा आहे. ही योजना आपल्याला माहिती आहे 21 ते 65 वर्ष वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी होती, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंतचं. आणि दरमहा ₹1,500 डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होणार होते. सरकारनं हळू शासकीय कर्मचारी, त्याच्यानंतर एकाच कुटुंबामध्ये ट्रॅक्टर आहे का? म्हणजे वेगवेगळे मुद्दे लावले. कारण सुरुवातीला तर ते नव्हते आणि नंतर के-वाय-सी करायला सांगितलं. आणि ज्यांनी के-वाय-सी केली नाही, अशा 54 लाख महिलांचे आता हे हप्ते बंद होणार आहेत. तर वेगवेगळी कारणं आहेत के-वाय-सीची. कारण काय होतं के-वाय-सीसाठी नंबर 1 आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर, अन अ, अनिवार्य आहे जर विवाहित असाल तर. पतीचा अविवाहित असाल तर, अविवाहित विधवा असेल तर वडिलांचा. इंटरनेट असलेला मोबाईल किंवा कॉम्प्युटर. स्टेप बाय स्टेप प्रक्रिया दिली होती आणि कसं करायचं होतं. मग अधिकचा जो अतिरिक्त लागणार होता, की पतीचा किंवा वडिलांचा सगळा संदर्भाचा डेटा तिथे खरी गोम झाली. कारण महिलांनी आपल्या यजमानांचे तपशील दिले, की ते यजमान किंवा वडील काय करतात हे सरकारला लगेच कळत होतं. आणि म्हणून जी योजना सरकारनं केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आणली होती आणि मी अनेक वेळेला म्हटलंय, ही योजना म्हणजे सरकारी पैशातनं निवडणूक जिंकण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रयत्न होता, ज्याच्यात ते यशस्वी झाले. विरोधक काय करत होते तेव्हा? विरोधक हे अ, घटनेसंदर्भातली भूमिका जी रास्त होती लोकसभेला, तीच भूमिका काँग्रेस पक्ष घेऊन बसला होता.